गोंदिया के स्थानीय पुलिस परेड ग्राउंड पर आज सुबह 9:15 बजे गणतंत्र दिवस का भव्य आयोजन किया गया। जिले के पालक मंत्री इंद्रजीत नाइक ने ध्वजारोहण किया। इस अवसर पर जिलाधिकारी, जिला पुलिस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी सहित विभिन्न विभागों के अधिकारी एवं बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम में सभी विभागों की परेड सलामी आकर्षण का केंद्र रही। साथ ही उत्कृष्ट परेड एवं सराहनीय कार्य करने वाले अधिकारियों व कर्मचारियों का पालक मंत्री द्वारा सत्कार किया गया। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। श्रीमान यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। आज प्लाटून मार्च करने की अनुमति प्रदान करें। भगवान चल तीन बाहर में जाने चल लेने उड़ा ऐसे फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात प्रयत्नशील आहेत। पंतप्रधान यांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देत आहे। त्यात गोंदिया जिल्ह्याचाही खारीचा वाटा राहील अशी गोंदिया जिल्हावासी यांच्या वतीने मी ग्वाही देतो। नवीन वर्षाचा हा पहिला महिना आहे। माझ्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षात नव्या दमाने, नव्या उत्साहाने, नव्या ऊर्जेने आपण आपल्या व्यक्तिगत तसेच सामूहिक विकास करण्याचा आपण इथे संकल्प करूया। जिल्ह्यात नुकत्याच नगरपालिका निवडणुका संपन्न झाल्या आहेत। या निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच सर्व मतदान करणारे बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मंचावरून शुभेच्छा देतो। वर्ष 2024-25 मध्ये आपल्या जिल्ह्यात धानाचे विक्रमी उत्पादन झालेले होते।
यावर्षी म्हणजे 2025-26 मध्ये प्रत्यक्षात 188 धान खरेदी केंद्रामार्फत 1,28,606 शेतकऱ्यांना शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या आहेत. तसेच 31 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत 51,959 शेतकऱ्यांकडून 17,333,22 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. यामुळे 3 टप्प्यात प्राप्त होत असताना या योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील 2,12,773 शेतकरी लाभार्थ्यांना थेट खात्यात पोहोचवलेले आहेत. महासन्मानी निधी दिला जातो. या योजनेचं 7वा हप्त्याचं लाभाचे वितरण 9 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आलेले आहे. सुरक्षा योजना राबवण्यात येत आहे. मंजूर झालेल्या आहेत. त्यापैकी अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी यासाठी पंतप्रधान उद्योगांना कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. त्या काळात गोंदिया जिल्ह्यामध्ये वन विभागामार्फत एकूण 12 वन परिक्षेत्र आहेत. वनामधून तेंदूपानाचे संकलन मोठ्या प्रमाणात केलं जात असून या निमित्ताने रोजगार प्राप्त होतो. जिल्ह्यात अधूनमधून होत असताना आपल्याला दिसते तिथे वर्ष 2025-26 आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यासाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी देवळी तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी बहुल भागांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहे. आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह 7,288 मुले तर 7,245 मुली आहेत. मुलींची संख्याची महत्वाची यात्रा गोंदिया जिल्ह्यात सुरू होत असून यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे तसेच गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे मी शुभेच्छा देतो. आरी कोपार लिंगोचा आशीर्वाद आपल्या जिल्ह्यावर सदैव राहावं. इतर राज्यातील आदिवासी भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असताना त्यांचा अडचण होणार नाही याची दक्षता शासन प्रशासक जिल्हा स्तरावर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावं आणि जिल्हा प्रशासन यांना आज खरं म्हणजे मानवंदना दिली पाहिजे की देश 77 वर्षापासून आपल्याला ते चांगल्या रीतीने इथे चालवत आहेत, आपल्याला सहकार्य करत आहेत. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्या कर्तव्याचे सदैव पालन करण्याचा संकल्प करूया. आणि माझ्या मागून शपथ घ्यावी अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलीचे लग्न 18 वर्षाच्या आत आणि मुलाचे लग्न 21 वर्षाच्या आत सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुला-मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक परिणाम होतात. गोंदिया जिल्हा सारा. जय हिंद. धन्यवाद.